तुमचं म्हणणं होतं की माश्या नसतील तर माणूस जिवंत राहू शकतो. म्हणजे 50 झाडं असे आहे की जे एकदम वेगळे आहे बाकी झाडांपेक्षा. जसं एवढा जो आता रेट मध्ये फरक पडलाय हम्म. त्यांनी नुकसान होतंय का काय म्हणजे 160-170 रुपये किलो. किलो याच्या जे शेंगा तुम्ही बघता एवढी सगळी क्वालिटी एक साईज आणि एवढा मोठ्या प्रमाणात दुसऱ्या नाही. हो. मधमाशा टाकल्यानंतर उत्पादन डायरेक्ट दुपटीपेक्षा जास्त वाढतं. ह्या पिकांना मधमाशांची खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे. दुर्दैव असं आहे की केमिकलचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला. या 100% ऑर्गॅनिक आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही, कीटकनाशक नाही, इन्सेक्टिसाइड नाही. कोणत्या पिकामध्ये दुपटीपेक्षा जास्त वाढू शकतं 140% साधारण डाळिंबामध्ये सेटिंगला गरज असते, शेवग्याला गरज असते, सूर्यफुलाला गरज असते, टरबुजाला गरज असते, खरबुजाला गरज असते, कारल्याला गरज असते, भोपळ्याला गरज असते. हे जर आपण जास्तीत जास्त करू शकलो हो. तर निश्चित त्याचा फायदा हा शेतीला होऊ शकतो. आज आपण लासलगाव इथे प्रगतशील शेतकरी सचिन भाऊ होळकर यांच्या शेतावर आलेलो आहे. ते कायम काही ना काही प्रयोग करत असतात आणि कृतीशील प्रयोगातून शेती तयार करत असतात. आज त्यांच्या शेंगाच्या शेतामध्ये आलेलो आहे. आता ही शेती सुद्धा तुम्ही बरेच वर्षापासून करताय. जवळ किती वर्ष मला झाले असेल 15-20 वर्ष आले. 15-20 वर्षापासून शेवग्याचं ते पीक घेतायत. हम्म. आणि आता आपल्याला माहिती की आपले पंतप्रधान मोदीजींनी जेव्हापासून एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की मी शेवगाच्या रोज हम्म. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून शेवगा शेवग्या- इंटेक सेवन करतो. हे आहे म्हणजे जेवणामध्ये शेवगा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून येतो. हो. सूप आहे किंवा काय आहे आणि म्हणून आपल्याला त्याचं एकदम महत्व आता जगाला कळालंय. जगाला कळालं. 15-20 वर्षापासून सचिन भाऊ त्याची शेती करतात आणि आता त्यांनी त्याच्यात अजून एक प्रयोग केलाय तो बघायला त्यांनी मला आज बोलवलं होतं आणि त्याचा काय इम्पॅक्ट आहे ते दाखवायला आज बोलवलं होतं. लासलगाव हा कांद्यासाठी फेमस आहे, द्राक्षासाठी फेमस आहे. त्याच्यात तुम्ही शेवगा करून वेगवेगळे प्रयोग करता. हम्म. हे पण एक विशेष आहे कारण तसं पाहिलं तर तुमच्यासारख्या सगळ्या बागायतदारांना मोठ्या पिकाची सवय लागली मोठ्या पिकाची द्राक्षासारखी एक्सपोर्ट. ऍक्च्युअल आमच्याकडे पण द्राक्ष होती आणि आता काही द्राक्ष काढली. इथं जिथं आपण आता उभा आहोत इथं अगोदर डाळिंबाचं क्षेत्र होतं. 5-6 वर्ष आपण डाळिंब घेतलं इथं. डाळिंब यशस्वी झाला, पण पिकाची फेरपालट करावी असं आपण नेहमी सातत्याने सांगत असतो कृषी क्षेत्रात. त्या अनुषंगाने हा माझा तसा 4था प्लॉट आहे. वेगवेगळ्या क्षेत्रावर मी शेवगा करत गेलो, आज इथं आलो. हे बी आपण कोइंबतूर विद्यापीठाची PKM1 जातीची व्हरायटी आहे. विद्यापीठातून कोइंबतूर कोइंबतूर विद्यापीठाची PKM1 ही व्हरायटी आहे. आणि भारतात जास्त शेवगा दक्षिण भारतामध्ये शेवगा जास्त पिकतो. या शेवग्याचं एक वैशिष्ट्य असं आहे, शेवग्यामध्ये शेंगामध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असतं, पण शेवग्याच्या फांद्या कमकुवत असतात. म्हणजे माणसाचे हाडं ते भक्कम करतात, पण स्वतःच्या फांद्या ठिसूळ असतात. म्हणून शेवग्याचं झाड घरासमोर लावू नये. ते कॅल्शियम सगळं त्या शेंगांना शेंगांमध्ये कॅल्शियम जातं आणि स्वतः कॅल्शियमला रिवर्स असतात. म्हणजे फांदी अगदी तुम्ही इझिली असं केलं तर लगेच फांदी तुटून जाईल शेवग्याची. पण त्याचा बेनिफिट मानवी शरीराला खूप मोठ्या प्रमाणात आहे. समोर का लावू नये म्हणतात. त्याचं कारण एकच होतं की लहान मुलं पूर्वी ज्यावेळेस झाडावर खेळायची तर ती पडून त्यांना इजा होऊ नये. मग त्यातून एक अंधश्रद्धा पसरली की कुठंतरी लोकांना असं वाटतं की हे शेवगा शेतीमधून काहीतरी काहीतरी वेगळं काहीतरी घडेल, अपशकुनी काही घडेल. त्याचं प्रॅक्टिकल कारण पण प्रॅक्टिकल कारण हे आहे की हे फांद्या खूप ठिसूळ आहे. तसं जांभळाचंही तसंच आहे. जांभळाची फांदी ठिसूळ असते, त्याचंही झाड घरासमोर लावू नये असं म्हणतात. आता तुम्हाला हे तुम्ही मागच्या वर्षी 15 मेला लागवड केली आपण याची. हे हे हा प्लॉट हो, पूर्ण हा जवळजवळ 2.5-3 एकरचा प्लॉट आहे. आणि हे बघा तुम्ही शेंगा, ह्या शेंगा बघा तुम्ही. आता दादा याच्यातून आपला एक दुसरा प्रयोग असा आहे, ही लागवड आहे 12x8, 12x6 आणि हा जो शेवगा लावलेला आहे याच्यामधून आपण निवड पद्धतीने अजून एक व्हरायटी शोधणार आहोत. म्हणजे ह्या बागेमध्ये एक 50 झाडं असे आहे की जे एकदम वेगळे आहे बाकी झाडांपेक्षा. जसं हे झाड तुम्ही बघताय, याच्या जे शेंगा तुम्ही बघता एवढी सगळी क्वालिटी एक साईज आणि एवढा मोठ्या प्रमाणात दुसऱ्या नाही. भाव काय आहे शेंगांना? आपण ज्यावेळेस स्टार्टला विकल्या त्यावेळेस 160-170 रुपये होते. आता एक 30 रुपये किलो, 160-170 रुपये किलो. किलो. आता 30 रुपये किलो पर्यंत आलेले आहेत. एवढा जो आता रेट मध्ये फरक पडलाय हम्म. त्यांनी नुकसान होतंय का काय म्हणजे नाही, नुकसान नाही म्हणता येणार, पण तेवढं क्वांटिटी पण उत्पादन पण वाढलं ना. ज्यावेळेस वाढलं थंडी का? होते त्यावेळेस उत्पादन कमी होतं. आता उत्पादन वाढलंय मोठ्या प्रमाणात. मग आता माल खूप निघतो आणि आता माल निघतो तर आता थोडासा रेट डाऊन झालाय. जनरली कसं आहे सगळीकडून माल चालू झालाय आता. ज्यावेळेस स्टार्टला होता म्हणजे पण हे मागच्या मोदीजींच्या शेवग्याच्या नंतर पण थोडा अवेअरनेस वाढला असेल एकदम. तसं म्हणू शकतो, पण अवेअरनेस आहेच ऑलरेडी. याच्यामध्ये 2 प्रकार आहे. याच्या जे पानांची जी पावडर केली जाते, ती बाहेरच्या देशात एक्सपोर्ट केली जाते. पण हां. त्याच्यासाठी एक स्वतंत्र प्लॉट लावला जातो. ह्या प्लॉटचे पानांनी काढले जातात. कारण ह्या प्लॉटच्या पानांचं काम आहे त्या शेंगांचं पोषण करणे. आणि जो प्लॉट पानांसाठी आणि पावडरसाठी लावला जातो, तो दाट लागवड केली जाते.
आणि त्याचं शेंगा उत्पादन नाही घेत. त्याचे शेंगा नाही घेत. शेंगा येतच नाही त्याला, फुलं येऊच देत नाही. पानं कट करतात. अच्छा, ओके, हां. ओके. ही आपण आहे ना मधमाशांची पेटी ठेवली आहे. हे काय ठेवले ते? त्याच्यासाठीच मी बोलवलंय खरं मला हां. आज. हां. ही जी मधमाशांची पेटी आहे, मध्यंतरी एक काळ असा आला, की आपल्याकडेच नाही, महाराष्ट्रातले मी माझे जेवढे शेतकरी आहेत त्या सगळ्यांना विचारलं, का प्रत्येक ठिकाणी पॉलिनेशनला प्रॉब्लेम येत होता. डाळिंबावाले थकले, सगळे थकले. पॉलिनेशन समजणार नाही लोकांना. हां. पॉलिनेशन म्हणजे परागीकरणाची जी क्रिया असते, म्हणजे जसं पोलन्स जे आहे ते फिमेलपासून ते मेलपर्यंत पडणे, हे जे ट्रान्सफर करणे, ही जी क्रिया असते याला पॉलिनेशन म्हणतात. त्यातून गर्भधारणा होते आणि शेंगा निर्माण होतात. जसं स्त्रीला जसं गर्भधारणा होते तसंच गर्भधारणाच आहे याची. ही गर्भधारणा करण्यासाठी अनेक कीटक असतात निसर्गामध्ये. मानवी हाताळी समजा आपण आता चाललो, आपल्या डोक्याला जरी लागलं, तर ह्या फुलांमधले पोलन्स त्याच्यावर पडून लगेच परागीकरण होऊ शकतं. म्हणजे हातातून होतात, हातातून हवेतून होतं, होतात. हवेतून होतं, कीटकातून होतं, पण सगळ्यात मोठं काम करता ह्या मधमाशा करतात. मधमाशा हे काम कित्येक पटीने वाढवतात. मग जी स्पेशली ज्या क्रॉप्समध्ये गरज आहे, जसं डाळिंब, शेवगा, सूर्यफूल, ही जी पिकं आहे, कारले, टरबूज, खरबूज, ह्या पिकांना मधमाशांची खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे. म्हणजे मधमाशा टाकल्यानंतर उत्पादन डायरेक्ट दुपटीपेक्षा जास्त वाढतं. हे ज्या सगळ्या शेंगा कोणत्या बघतोय आपण, कोणत्या पिकामध्ये दुपटीपेक्षा जास्त वाढू शकतात? 140% साधारण डाळिंबामध्ये सेटिंगला गरज असते, शेवग्याला गरज असते, सूर्यफुलाला गरज असते, टरबुजाला गरज असते, खरबुजाला गरज असते, कारल्याला गरज असते, भोपळ्याला गरज असते. म्हणजे तुमचं म्हणणं हे जी सगळी पिकं आहेत, हं. याला जर तुम्ही तिथं मधुमक्षिका पालन वगैरे जर हां, असं केलं तिथं केलं. हां. शेतात, हो, 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 एका कोपऱ्यात, हो. तर त्याचा लगेच इम्पॅक्ट एका कोपऱ्यात म्हणजे त्याच्या ॲक्चुअल नियम असा असतो, की एका एकरला किमान एखादी पेटी अशी पाहिजे. याच्यामध्ये 20,000-22,000 आत्ता मधमाशा आहेत. ही 1 एकराला पेटी. ही 1 एकराला पेटी आहे. आणि ह्या पेटीचं वैशिष्ट्य असं आहे, की हे जर तुम्हाला ट्रान्सपोर्टेशनला कुठं न्यायचे असेल, तर हे रात्रीच्या वेळेस सगळ्या मधमाशा मध्ये जातात. त्याला हा म्हणजे 1 एकराला 1 पेटी पाहिजे. एक पेटी मिनिमम पाहिजे. हां. आणि ही पेटी ठेवण्यात सगळ्यात महत्त्वाचं असं आहे, का ही पेटी ठेवण्यापेक्षा मधमाशांचं जतन करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे एकीकडे पेटी ठेवायची आणि एकीकडे केमिकलचा स्प्रे द्यायचा, त्याचा काहीच उपयोग नाही. जसं पेटी ठेवली तसं तुम्हाला रिस्ट्रिक्शन्स निर्माण होतात. हां. तुम्ही आणि दुसरी गोष्ट, तुमच्या शेतामध्ये फ्लॉवरिंगला काहीतरी पाहिजे. म्हणजे माझ्याकडे आता जे सगळं शेवग्याचा प्लॉट आहे, जे फ्लॉवरिंग आहे, हे त्यांचं खाद्य आहे. ते जर नसेल तर आपल्याला मध्ये साखरेचं आणि पाण्याचं एक पिशवी ठेवावी लागते पाकाची. तर ती पण ती सक करून ते जगतात त्याने. तर ती फार इमर्जन्सीला गरज आहे. या मधमाशीचे 2 वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो. ही आळशी जमात अजिबात नाहीये. म्हणजे घरात बसून जेवायला दिलं तर घरीच खाईल असं नाहीये. त्याला तुम्ही आत्ता जरी पाकाची पिशवी ठेवली, तरी ते बाहेर जाऊनच गोळा करून आणणार. त्यांना जोपर्यंत अन्न बाहेरून मिळतं, तोपर्यंत ते बाहेरून आयतं कलेक्ट खायची करतात. सवय नाही. आयतं खायची सवय नाही किंवा कुठला रेशन किंवा शिरा ह्या प्रकारातल्या नाही त्या. आणि दुसरी गोष्ट, ह्या कुठेही जरी फिरून आले तर त्यांच्या त्यांच्या घरात जाणार. राणी माशी आदेश देते, ती फक्त अंडे देण्याचं काम करते. आणि ह्या बाकीच्या कामकरी माशा हे सगळ्या मध गोळा करून मध्ये मध तयार करून ठेवतात. जे मध आपण नेहमी तर पितो. तुम्ही मगाशी बोलताना बोलले, की म्हणूनच आपण खरं तर इथं आता त्याच्यावर आलो. तर तुमचं म्हणणं होतं, की माश्या नसतील तर शेतीच होऊ शकत नाही. माणूसच जिवंत राहू माणूस शकत जिवंत राहू शकत नाही. नाही. असंच तुम्ही बोलले. हो, खरं आहे ते. म्हणजे ज्या दिवशी मधमाशा नष्ट होईल, अमेरिकेचा कुठलातरी शास्त्रज्ञ आहे, त्यांनी सांगितलं, मधमाशा पृथ्वीवरून नष्ट झाल्या का तो मानवाचा दिवस शेवटचा समजायचा. त्यांच्याशिवाय आपण जगू शकत नाही. पण आज दुर्दैव असं आहे, की केमिकलचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला. या 100% ऑर्गॅनिक आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही, कीटकनाशक नाही, इन्सेक्टिसाईड नाही. याची टेस्ट घेऊन बघा. मागच्या वेळेस मी ताईंना पण दिल्या होत्या. आणि सूप करून घ्या. मस्त आहे एकदम. बेस्ट. म्हणजे निसर्गाचं चक्र जे आहे ते किती महत्वाचं आहे, हे आपल्या मधमाशांपासून खरं तर सचिन भाऊ सांगत होते. म्हणून मला उत्सुकता वाढली. म्हणून मी आपलं आता शेतावर आलो, की मधमाशांचं मधुपक्षिका पालन हे जर आपण जास्तीत जास्त करू शकलो, हो, तर निश्चित त्याचा फायदा हा शेतीला होऊ शकतो निश्चित होऊ शकतो. पिकांमध्ये. आणि सर मला सांगायचं आहे, की या मधुमक्षिका पालनला उद्योगाचा दर्जा दिलेला आहे उद्योगाचा आणि दर्जा त्याला दिला. सबसिडी आहे. सबसिडी. त्याला मोठ्या प्रमाणात ते राज्य आता हे सरकारचे कसं आहे, त्यासाठी डिपेंड्स करतं, सबसिडी. म्हणजे प्रत्येकाला कोणाला मधाचं उत्पादन घ्यायचं आहे, तर त्यांनी त्या दृष्टीने नाही, बघायचं. नाही, ते ठीक आहे, पण निदान नाही आहे, अनुदान आहे एवढं निश्चितच. करण्यासाठी जरी अनुदान वापरलं, अनुदान तर त्याचा वापरलं. फायदा इकडं दुसरीकडे झाला तरी फार मोठा दिसतोय. 100% होतो. 100% होतो. आणि आता आपलं पुढचं टार्गेट आहे असं आहे, आता घराजवळ जो प्लॉट आपण तयार करतोय, तर इथून निवड पद्धतीने शेंगा काढून, आपलं बी काढून, आपली एक व्हरायटी तिथं डेव्हलप करायची. जसं माझ्या मुलाचं नाव चैतन्य आहे, तर चैतन्य शेवगा नावाची एक व्हरायटी तयार करायची. शुभेच्छा तुम्हाला. आणि तिथं मात्र नक्की मधमाशांची पेटी वगैरे आपण ठेवणार आणि वीड पेपरचा वापर करणार. यावेळेस मल्चिंग पेपर वापरला तिथं.
आता वीड पेपर आपण वापरणार म्हणजे पुढचे 6 वर्ष आपल्याला निंदीचा खर्च संपून जाईल. अशा पद्धतीने आपल्याला करायचंय काम. धन्यवाद. खूप खूप आभारी आहे. थँक्यू.